नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये देवगिरी बंगल्यावर 1 तास चर्चा झाली आहे। अजित पवारांनी काल अमित शहांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 1 तास चर्चा झाली। दरम्यान जागा वाटपासंदर्भात या भेटीगाठी आहेत का की मग महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे त्या संदर्भामध्ये ही भेट होती का असे देखील आता चर्चा सुरू आहे। तर फडणवीस आणि दादांमध्ये देवगिरीवर 1 तास चर्चा झाली। तर फडणवीस आणि दादांच्या भेटीसाठी संध्याकाळी 5:15 वाजता देवगिरीवर फडणवीस पोहोचले। अजित पवार आणि फडणवीसांमध्ये 1 तास चर्चा झाली। मंगळवारी रात्री अजित पवारांनी अचानक दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घेतली। गेल्या 10 दिवसांमध्ये अजित पवारांनी अमित शहांची ही दुसऱ्यांदा भेट घेतली आहे। 2 भेटीनंतर आता फडणवीस अजित पवार यांच्या भेटीला गेले। महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भामध्ये भेटीगाठी वाढलेल्या आहेत का की मग ही धुसफूस आहे म्हणून ही भेट झाली। मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करा अजित पवारांची आग्रही मागणी आहे। महामंडळांचं वाटप अद्याप न झाल्यामुळे अजितदादांनी नाराजी व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळ आणि महामंडळ वाटप होत नसल्यामुळे माझ्या पक्षातील अनेक नेते नाराज आहेत असं अजित पवार यांनी म्हटलंय। पक्षामध्ये अनेक लोकांना संधी द्यायची आहे पण विस्तार झालेला नाही, त्यामुळे कशी संधी देण्यात येणार अशी खंत दादांनी व्यक्त केली आहे।